कुठपर्यंत आले बेटा काल? शेवटचा पॉइंट काय होता आपला? लास्ट पॉइंट क्या था हमारा? व्हाट वॉज अवर लास्ट पॉइंट? हेच घेतलं ना आपण, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड, एलिमेंट, आहे की नाही? तिघांमध्ये डिफरन्स केला. हा, डिफरन्शिएट केलं होतं आपण. तिघांना डिफरन्शिएट केलं होतं, झालं ना? आता हो सर. आता काय राहिलं मला वाटतं? आता कंपाऊंड राहिलं का अनुभव? व्हॉट इज कंपाऊंड? कंपाऊंड राहिला ना आपला. जस्ट मिनिट. ओके, कंपाऊंड नाउ किसको बोलते हैं हम? कंपाउंड. Sir, compound is made up of two or more elements. कंपाऊंड. हा बरोबर आहे, पण टू और मोर एलिमेंट कसे कंबाईन होतात रोशन? So fixed proportion ना? टू और मोर एलिमेंट आर, यस, व्हेरी गुड. डेफिनेट प्रपोर्शन, फिक्स प्रपोर्शन, त्यालाच आपण लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे त्याला लॉ ऑफ फिक्स प्रपोर्शन असं म्हणतो. कॅन कॉल इट लॉ ऑफ फिक्स प्रपोर्शन, बरोबर ना? Yes, sir. Compound is the substance that undergoes the decomposition. कंपाउंड एक ऐसा सब्सटेंस है दैट अंडरगोज द डीकम्पोजिशन, जिसका डीकम्पोज होके, कंपाउंड का डीकम्पोजिशन होके टू और मोर अदर केमिकल सब्सटेंस मिलते हैं, आइदर एलिमेंट मिलता है या फिर मॉलिक्यूल मिलता है. ओके, एंड देयरफॉर कंपाउंड की डेफिनेशन होगी द सब्सटेंस that formed by combinations, substance that formed by combinations of two or more different element. different पाहिजे, in fixed proportion. in fixed proportion और जिसको हम बोलते हैं definite proportions. Is it right? definite proportion. Yes, sir. और दूसरी definition लिखेंगे हम, the chemical substance undergoes decomposition, that undergoes decomposition the chemical substance that undergoes decomposition into two or more element or compound. एलिमेंट मध्ये किंवा कंपाउंड मध्ये त्याचं डिकम्पोजिशन होता है, यानी रेशो जो होता है कंपाउंड में फिक्स होता है. आता लक्षात ठेवायचं बेटा, तुम्हाला इथेच डिस्टिंग्विश सांगणार आहे एलिमेंट, कंपाउंड, मॉलिक्यूलचा.
तुम्ही जर बघितलं एलिमेंट naturally occurring substance which cannot be decomposed by any method, जैसे कि हमने कल बोला है। नाउ एलिमेंट के स्मॉलेस्ट पार्टिकल होगी या फिर एटम्स होते हैं, नहीं तो कौन से होते हैं? मॉलिक्यूल्स। मॉलिक्यूल्स। अब जब एलिमेंट का कॉम्बिनेशन होता है, एलिमेंट अंडरगोज कॉम्बिनेशन, ये जो एलिमेंट होते हैं डिफरेंट एलिमेंट इन डेफिनाइट प्रोपोर्शन, डेफिनाइट प्रोपोर्शन, उसका डेफिनाइट प्रोपोर्शन में यदि कॉम्बिनेशन होता है तो उसका बनता है बेटा कंपाउंड। फिर से कंपाउंड को जब हम डिकम्पोज करेंगे तो कंपाउंड को डिकम्पोज करेंगे, उसके मिलते हैं यदि एटम्स भी मिलते हैं, सॉरी उसका मिलता है एलिमेंट्स and that is the group of elements. So group of elements जिसको हम particularly that is called as compound, दूसरा compound मिलता है, वो compound में दूसरा compound मिलता है। So that is the basic difference between element compound. अभी atom smallest particle of element and molecule also smallest particle of element. तो molecule क्या होता है? 2 या उससे ज्यादा, 2 या मोर एटम्स। अब ये एटम्स कैसे होते हैं? एटम्स आयदर सेम और डिफरंट, एटम सेम असू शकतात किंवा डिफरंट असू शकतात, त्याचा बनतो मॉलिक्यूल, है की नाही? मग आता जर तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं झालं, आता आपण एक्झाम्पल घेऊ एलिमेंटचं, इथं आपण एलिमेंटचं एक्झाम्पल घेऊ, एलिमेंट्स एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल घेऊ आपण कंपाऊंड, एलिमेंट्स कंपाऊंड, इथे एक्झाम्पल घेऊ आपण मॉलिक्युल्स, आणि इथे एक्झाम्पल घेऊ आपण ऍटम्स, दॅट इज ऍटम्स। ओके, आता लक्षात ठेवा की आपण एखादा एलिमेंट घेतला, एलिमेंट म्हणजे प्युअर सबस्टन्स। आता एलिमेंट आपण कोणते कोणते घेऊ शकता? सोडियम घेऊ शकता, पोटॅशियम घेऊ शकता, मॅग्नेशियम घेऊ शकता, अल्युमिनियम घेऊ शकता, ऑक्सिजन घेऊ शकता, त्याच्यानंतर फ्लोरीन घेऊ शकता, नाइट्रोजन, क्लोरीन, आयोडीन, ETC आर द एलिमेंट्स। इतने सारे एलिमेंट्स है बेटा। अब कंपाउंड सपोज कौन सा है? NaOH, उसके बाद KOH, उसके बाद C6CH12O6, उसके बाद NH2 यूरिया, NH2CO, NH2 यूरिया का कंपाउंड, उसके बाद शुगर C12H22O11, ओके, उसके बाद इथेनॉल CH3CH2OH, methanol CH3OH, etc. These are the compounds. आता याचा छोटा पार्टिकल ऍटम्स असतो, एलिमेंटचा छोटा पार्टिकल ऍटम्स। आता याचा छोटा पार्टिकल जर घेतला तुम्ही O2 चा, तर O2 चा छोटा पार्टिकल मॉलिक्यूल सुद्धा असतो, लक्षात घ्या। आता यदि O2 है तो O2 के एटम्स O असतील आणि त्याचे मॉलिक्यूल O2 असतील, ऍटम O आणि O2। आता जर तुम्ही याच्यातला हा जर घेतला, सपोज यू आर गोइंग टू सी द एक्झाम्पल, तुम्ही ऑक्सिजनचे एक्झाम्पल घेणार आहात, ठीक आहे। आता एवढे कंपाऊंड घेतले मी, मग ऑक्सिजन जर एलिमेंट घेतला तर त्याचा छोटासा पार्टिकल जो असतो मॉलिक्यूल असतो, आणि याचा छोटासा पार्टिकल ऍटम्स असतो। मग मॉलिक्यूलला अजून डिकम्पोज केलं त्याचे ऍटम्स मिळतात बेटा, ओके, लक्षात। आता जर तुम्ही हे काय घेतलं, हे घेतलं तुम्ही सुक्रोज, तर याचा छोटा पार्टिकल सुक्रोजच असेल, मग याचा छोटा पार्टिकल मॉलिक्यूल C12H22O11, आणि याचे ऍटम्स कोणते असतील? याचे ऍटम्स असतील कार्बन असतील, हायड्रोजन असतील, ऑक्सिजन असतील, ऑक्सिजन।
ऑक्सिजन असतील. हा, आता तुम्ही याच्यामध्ये हा जर घेतला, हा जर कंपाऊंड घेतला तर याचे मॉलिक्यूल हेच असतील. काय असतील? CH3CH2O. H ऍटम्स असतील, कार्बन असतील, हायड्रोजन असतील, ऑक्सिजन असतील. बरोबर असतील, हायड्रोजन असतील, ऑक्सिजन असतील. या दोघांमध्ये फरक आहे. हा कार्बोहायड्रेट आहे आणि हे डेरिव्हेटिव्ह हायड्रोकार्बनचा. हा कार्बोहायड्रेट आहे, कार्बनचा हायड्रेट आहे आणि हा हायड्रोकार्बनचा डेरिव्हेटिव्ह आहे. ते आपण नंतर बघू पुढे. तुम्ही लक्षात, म्हणजे याच्यातले कोणताही एलिमेंट जर घेतला, जर एलिमेंट हा असेल O2 असेल तर याचा मॉलिक्यूल O2च असतो. याचे पुन्हा ऍटम ऑक्सिजन मिळतात. मग तुम्ही एलिमेंट मॅग्नेशियम घेतला तर याचे ऍटम्स मिळतात, याचे मॉलिक्यूल नाही मिळत, याचे ऍटम्स मिळतात. आणि तुम्हाला मागे पण सांगितलं, तर याचे ऍटम किती असतील? अहोगाद्रोस नंबर एवढे. हा 1 ग्रॅम मोल घेतला, याचे मॉलिक्यूल किती असतील? अहोगाद्रोस नंबर एवढे. हा 1 ग्रॅम मोल घेतला, याचे मॉलिक्यूल किती असतील? अहोगाद्रोस नंबर एवढे. बरोबर आहे. अहोगाद्रोस नंबर म्हणजे 6.02 to 10⁻23. that much quantity of atom present in a 1 gram atom of the element or 1 gram mole of the compound. 1 gram mole compound. 1 gram mole मध्ये अहोगाद्रोस नंबर एवढे मॉलिक्यूल असतात. 1 ग्रॅम ऍटम मध्ये अहोगाद्रोस नंबर एवढे ऍटम्स असतात. 1 ग्रॅम मोल म्हणजे अहोगाद्रोस नंबर एवढे इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून आपण 4.1 मोल इलेक्ट्रॉन घेतला होता फॅरेडे, आठवतं तुम्हाला? 96500 कुलम. ते फॅरेडे इलेक्ट्रॉनचं बिगेस्ट युनिट आहे. मग 4.1 मोल इलेक्ट्रॉन घेतला होता आपण. लक्षात कळालं? हे झालं तुमचं कंपाऊंड. आता मिक्सचर आणि कंपाऊंड मध्ये काय आहे? मिक्सचर एनी प्रपोर्शन मध्ये असतं बेटा. कंपाऊंड मध्ये काय असतं? 2 or more elements are present in definite proportion. है की नाही? मिक्सचर मध्ये काय? इनडेफिनाइट प्रोपोर्शन, त्याला आपण काय म्हणतो? रॅन्डम प्रोपोर्शन म्हणतो. 2 or more elements are present in random proportion or एरी proportion. त्याचा प्रोपोर्शन कसा पण असतो, रॅन्डम असतो. बरोबर आहे. आणि म्हणून मिक्सचर आणि कंपाऊंडच्या प्रॉपर्टी सुद्धा वेगळ्या असतात. मिक्सचर मध्ये जे काय कंपोनंट असतात त्याची प्रॉपर्टी रिटेन असते. रिटेन म्हणजे असेल तशीच असते. आता जनरली तुम्ही बघितलं, शुगर आणि युरिया जर मिक्स केला तर शुगरचं जे स्वीटनेस असतं आणि युरियाचं जे खारटपणा, सॉल्टी टेस्ट असते ती तशीच राहते. म्हणजे मीठ आणि साखर जर तुम्ही बनवता तर मीठ साखरला आपल्याला मीठ पण लागतं, साखर पण लागतं. कारण त्याची आयडेंटिटी काय? रिटेन आहे. रिटेन म्हणजे त्याची आयडेंटिटी सेम आहे. हा एखादा कंपाऊंड तयार होतो, त्या कंपाऊंड मध्ये त्याची आयडेंटिटी सेम नसते, आयडेंटिटी वेगळी असते. हाऊ? इफ यू फॉर्म द वॉटर फ्रॉम द हायड्रोजन अँड ऑक्सिजन, if you form water from the hydrogen and oxygen, now hydrogen is the combustible, बराबर है, जलता है हाइड्रोजन, and oxygen non combustible but it help to combustion. ऑक्सीजन combustion को help कर रही है. Now you are using, again there is a lack of oxygen. Oxygen is again responsible for our respiration, यानी combustion reaction है. Respiration is one of the form of burning process. हमारा food है, energy, फूड जलता है, हमें एनर्जी मिलती है कैलोरी में. देयर इज ऑक्सीजन. So oxygen and hydrogen, these are the two different elements. Hydrogen is the gas, poisonous. Oxygen is the pranvayu, right? So therefore, when two combine, these elements combine, that form a new compound, and that compound are called as water. Now, if you see the properties of water, that is different from their constituent element. How? Because oxygen you can take for the breathing purposes, but not water. Now in hydrogen, separate hydrogen undergoes the combustion but not water. Whereas water is used as a fire extinguisher. Water is used as a fire extinguisher. It means that oxygen and water having different properties. म्हणजे दोघांच्या प्रॉपर्टी पूर्णपणे वेगळ्या असतात. आणि मिक्सचर मध्ये तसं नसतं. मिक्सचर मध्ये जे मिक्स केलं त्याची आयडेंटिटी काय असते? रिटेन असते, ऍज इट इज असते. दॅट इज. मग मिक्सचरला सेपरेट करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, कंपाऊंडला सेपरेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. कंपाऊंड हा सिंपल केमिकल मेथडना सेपरेट केला जातो. मिक्सचरला भरपूर मेथड्स आहेत, तुम्हाला माहिती आहे, डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन,
इव्हापोरेशन, सब्लिमेशन, क्रोमॅटोग्राफिक मेथड, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर भरपूर मेथड्स आहेत त्याच्यामध्ये. हे तर आपण 7, 8, 9, 10, 11 ज्या मेथड्स बघितल्या त्यात सोडून अजून भरपूर मेथड्स आहेत त्याच्यामध्ये. सेंट्रिफ्युगेशन मेथड मी तुम्हाला सांगितली, ती दूध का दुधावर पाणी का पाणी करण्यासाठी. दीज आर द मेथड्स दॅट आर युजफुल फॉर द सेपरेशन ऑफ कंपोनंट फ्रॉम द मिक्सचर. मिक्सचर मधले कंपोनंट सेपरेट करण्यासाठी ह्या मेथड आपण यूज केल्या करू शकतो किंवा यूज केल्या जातात त्याच्यामध्ये. आलं लक्षात? कळालं? समजलं? पोरांनो लक्षात आलं का तुम्हाला? कळालं का मैत्री? हो सर. हा कळालं येस ना? सर. आता हे संपलं. आता सुरुवातीचा पार्ट राहिलाय कंपाऊंडचे टाईप आहे की नाही. आयनिक कंपाऊंड, कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे की नाही. क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप्स राहिले. ते क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप बघू आपण. तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या लागेल. प्रभास पाणी आण रे. पाणी घ्या बरं पहिला. पाणी घे पाणी. रोशन बेटा टॉपिक मध्ये अजून काय राहिलेलं वाटतं का तुला? हे आपले सॉलिडचे 4 टाइप सोडून? नाही सर, एवढंच शेवट. हा तेच राहिले क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. आपले सॉरी क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप्स आयनिक, कोव्हॅलेंट, मेटॅलिक आणि मॉलिक्युलर. हे सगळं 12वीचं पण सिलेबस बरं का याच्यामध्ये मिक्स. हे जे झालेले आहे तुम्हाला 12वी पण होणार आहे मध्ये आहे की नाही. तुम्हाला चान्स आहे आता. चांगला अभ्यास करा. एनडीए एक्झाम म्हणजे भरपूर वेळ आहे तुम्हाला आता. आणि एनडीएचा सिलेबस केमिस्ट्रीचा खूप सोपा आहे रे. केमिस्ट्रीला काही टेन्शन नाही. झालं ना? रब करू का आता? हो सर. हा चला. आता याच्यामध्ये टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे हे जे तुमचे टॉपिक आहेत ना याच्यामध्ये सगळ्या टॉपिकचं थोडं 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 ब्रेक करून दिलेले आहे त्याने. आपण हरकत नाही, आपण जसं आहे तसं घेऊन टाकू. पण तुम्हाला जर एक्झाम सप्टेंबर मध्ये आता कधी होती देव जाणे आहे की नाही. कोण जाणे? देवाला काही माहित नाही. देवाला काही माहित नाही. आता हे वरचे लोकच जाणे. आता जे युपीएससी वाले सप्टेंबरलाच होती सर. सप्टेंबरलाच होईल का परत? हा सर. तर आताची पण एक्झाम झाली या की वर्षीची पण आता 18 एप्रिलला एक्झाम. आता एप्रिलला पण होती सर. बर ठीक आहे. रिवाइज सिलेबस असू द्या. आलेलं आहे सर. रिवाइज कॅलेंडर आलेलं आहे सर एनडीएचा. हा 9 सप्टेंबर आहेत. काय म्हटले? 9 सप्टेंबर बर बर. आहेत. रिवाइज कॅलेंडर डिक्लेअर केलं हा आहे. त्याच्यामध्ये काही हे होत नाही ना? युपीएससी ची परीक्षा पोस्टपोन होत नाही. कमी चान्सेस असतात. ओके 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 बरं झालं. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे कालची एक्झाम झाली का 18 तारखेची? हो सर झाली. मुलं देऊन आले. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. काय हरकत नाही. तर हे आता आपलं सप्टेंबरच्या अगोदरच होतं एनडीएचं. काही टेन्शन नाही. चला. टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. crystalline solids. Types of crystalline solids. Now again one more time I would like to tell that concept, repeat that concept. Now solids are classified into 2 types. Already we were discussed.
amorphous solid and crystalline solid. Now amorphous solid is a solid that appear like solid. Now this is the marker. You can say solid, yes, right? Appear like solid. Now this is a cloth, that is also solid. But these are the substance, mobile phone, this is a board, glass, paper, plastic, etc. Does not having definite shape or arrangement of constituent particle is not fixed. Constituent particle यानी this is the particles, either atoms, molecule or element. Atoms, molecule, or you can call it ions also. And their arrangement is definite repeating pattern. Whenever there is a particular crystal is formed, if we see the diamond, in diamond there are many carbon atoms. So central carbon atom having 4 other neighbors, and that having a geometry tetrahedron. And therefore you will observe that the constituent particles, either atoms, either molecule, or sometimes ions, that having fixed pattern, repeating pattern. तो फिक्स एंड रिपीटिंग पैटर्न जहां पर है उसको बोलते हैं हम क्रिस्टलाइन सॉलिड. एंड कंस्टिट्यूएंट पार्टिकल इन दिस केस मार्कर, रबर, पेन, प्लास्टिक, पेपर, ग्लास, etc. their constituent particles are arranged in indefinite pattern. Indefinite यानी आपको पता है जब आपका फिजिकल ट्रेनिंग होता है, बराबर है, आपकी पीटी होती है, तो फिजिकल ट्रेनिंग के दौरान आप एक पर्टिकुलर लाइन में, पर्टिकुलर पॉइंट में खड़े रहते हैं. यानी यदि हम ऐसे सीधे भी देखेंगे तो भी एक ही लाइन में नजर आने चाहिए, यदि हम ऐसे हॉरिजॉन्टल एज वेल एज वर्टिकल में देखेंगे तो भी नजर आने चाहिए. और जब आपके ऑर्डर रहते हैं दाहिने मुड़, बाएं मुड़, प्रेड, विश्राम, सावधान, आपके पैरों की आवाज भी एक ही आवाज में आते हैं. जब तुम गाना गाते वो भी एक ही आवाज में आते हैं. इट मीन्स देयर इज अ डेफिनेट, बराबर है. तो जब हम पीटी करते हैं तो आपका जो पैटर्न होगा फिक्स होगा. दाहिने मुड़ यानी सब दाहिने, बाएं, राइट हैंड साइड, लेफ्ट हैंड साइड, पीछे चल, कदम आगे चल. दीज आर द इंस्ट्रक्शंस फॉर यू, एंड सच इंस्ट्रक्शन यू आर गोइंग टू फॉलो अकॉर्डिंगली. तो आप एक ही नहीं है, हर एक एवरी स्टूडेंट दैट कैन फॉलो ऑल दिस इंस्ट्रक्शन. पूरे इंस्ट्रक्शन स्टूडेंट फॉलो करता है. इसका मीनिंग क्या है? एक डेफिनाइट है, यूनिटी है, रिपीटिंग पैटर्न है, बराबर है. रिपीटिंग पैटर्न है यानी हर एक का ड्रेस सेम है, नाम अलग अलग है, बराबर है. तो एक को ऑर्डर मिलती है तो पूरे को ऑर्डर मिलती है. तो सच केस डज नॉट हॅपन इन अमॉर्फस सॉलिड. म्हणजे उदाहरणार्थ आपण शाळेतले जर मुलं बघितली तर शाळेतल्या मुलांना जर पीटी करायचं असेल ते आपण नाही का ते ढोल वाजवतात किंवा 1 2 3 बनतात. धडान म्हणलं की आशे करतात काही जण, है की नाही. मग पुन्हा धडान आशे केले की काही जणांचं पुढचा हात माहितच नसतो. काही जण आशे करतात, काही जण आशे करतात, काही जण आशे करतात, काही जण आशे करून डायरेक्ट करतात. इरेग्युलर पॅटर्न, बिकॉज दीज आर द स्मॉल चिल्ड्रन. त्यांना ऑर्डर पोहोचलेली नसती, म्हणजे त्यांना ऑर्डर लक्षात येत नाही लवकर, ते लहान असतात. दाहिने मुड म्हणलं समजा जे आपण त्यांना शिकवण इकडे काय इकडे ते कळत नाही त्यांना, है की नाही. त्याच्यानंतर राष्ट्रगीत म्हणताना किंवा कोणतेही नॅशनल अँथम म्हणताना वंदे मातरम जे काय असतील ते एक आवाज असा युनिट नसतो. अगोदर काही अर्धे पुढे म्हणतात, काही अर्धे मागे म्हणतात. मग ही ऑर्डरली नाही, रॅन्डमली ऑर्डर. म्हणून ग्लास असेल, प्लास्टिक असेल, रबर असेल, पेपर असेल, याचे पार्टिकल इनडेफिनाइट पॅटर्न अरेंज झालेले असतात आणि क्रिस्टलाइन मध्ये डेफिनाइट पॅटर्न अरेंज झालेले असतात. मग क्रिस्टलाइनची स्पेसिफिकेशन काय? त्याचा मेल्टिंग पॉइंट शार्प असतो, त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, ते क्रिस्टलाइन असतात,
त्याच्यानंतर ते हायली सॉल्युबल असतात वॉटरमध्ये. त्याच्यानंतर ते इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स असतात. त्याच्यानंतर वॉटरमध्ये किंवा पोलार सॉल्व्हंट लाईक अल्कोहोलमध्ये दे आर हायली सॉल्युबल. ते हायली सॉल्युबल असतात. ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात मोल्टन स्टेटमध्ये किंवा त्याच्या सोल्युशनमध्ये. मीठ त्या पॅकेटमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी कॅरी करते आणि वॉटरमध्ये सुद्धा टाकल्यानंतर इलेक्ट्रिसिटी कॅरी करते. These are their distinguishable property and they having a strong force of attraction between them. And therefore, on the basis of that, we are going to see what the types of crystalline solids. Crystalline solids के type. Number one, पहला वाला जो types है, एक नंबर का, इसका नाम है ionic solid. आयोनिक सॉलिड. आप देखो बेटा, इसमें कंस्टिट्यूएंट पार्टिकल एंड उसका फोर्स ऑफ अट्रैक्शन दोनों में कैसा है ना. कंस्टिट्यूएंट पार्टिकल यानी जो सब्सटेंस किससे बनता है, कशानं बनतं ते. समजा तुम्ही आपण बघितलं की शुगर कशानं बनतं, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनच्या ऍटमनं बनतं. त्याचा मॉलिक्यूल तयार होतो. मग असे मोठे मॉलिक्यूल घेऊन कंपाऊंड तयार होतो असं. मग आयोनिक सॉलिड्स मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे त्याचे घटक कशापासून तयार होते ते. दीज आर द आयन्स and that ions are held together, एकत्र येतात by strong electrostatic force of attraction, and that force of attraction we can call it electrostatic force of attraction. आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दुसरं तिसरं काही नसून आपला आयोनिक बॉन्ड असतो. यानी के here we write here constituent particles ions constituent particles ions, दूसरा force of attraction, force of attraction इलेक्ट्रोस्टैटिक. इलेक्ट्रोस्टैटिक को हम बोलते हैं त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. ions in the sense cations and anions. नंतर they are held together. आता त्याची एक्झाम्पल, ionic solid in constituent particles ions which are held together by strong electrostatic force of attraction called as ionic bond are called as ionic solids. Ions are held together by ionic bond. Ionic bond is stronger bond. मग एक्झाम्पल काय, सोडियम क्लोराइड है, पोटेशियम क्लोराइड है, कैल्शियम क्लोराइड है, सोडियम क्लोराइड, पोटेशियम क्लोराइड, कैल्शियम क्लोराइड, लिथियम क्लोराइड, ETC. हे आयनिकच पाहिजे हा. सॉल्ट आहे, मॅक्झिमम सॉल्ट आयनिक सॉलिड. तुम्ही म्हणाल HCl, H2SO4, HNO3 हे नाहीत, ते कोव्हॅलंट आहेत. ओके. मग याच्या प्रॉपर्टी काय, हाय मेल्टिंग पॉइंट, soluble in water, good conductor of electricity, electricity in
aqueous solution and molten state. Aqueous solution and molten state. Conduct electricity in aqueous solution and molten state. त्याच्यानंतर हे कसे असतात, हार्ड अँड ब्रिटल असतात. हार्ड अँड ब्रिटल असतात. These are the ionic solids. हे झाले तुमचे आयनिक सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिडचा पहिला टाइप आयनिक सॉलिड्स. आता दुसरा टाइप जो आहे त्याला म्हणतो आपण जनरली कोव्हॅलेंट सॉलिड. आता याच्यामध्ये काय असतात, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स फक्त नावाचाच आहे सगळा. ऍटम्स हे कोणते असतात, नॉन मेटॅलिक. Constituent particles are non-metallic atoms, are held together